ओम नमो ज्ञानेश्वरा जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा आणि उपदेश प्रकारामधील अभंग आहे. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबारा आपल्याला काय उपदेश करतात त्याचा यथामती यथावकाश अल्प अशा वेळेत विचार करायचा आहे. तत्पूर्वी या अभंगावर काही विचार करण्यापूर्वी दोन शब्द महत्वाचं सांगायचं म्हणजे असं, आज या ठिकाणी हा जो कीर्तनाचा कार्यक्रम आहे हा एक नैमित कार्यक्रम वेगळा आणि नैमित्य कार्यक्रम वेगळा. या कार्यक्रमाला काय निमित्त आहे हे आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे. कल्पना असणे चांगलं हे वाटतं कर्तव्य आहे. आजच्या या कार्यक्रमाला असं निमित्त आहे. आमचे हृदयप्रेमी असलेले, आमची आधारस्तंभ असलेले गणपतदादा कडू, आमचे भाचे सुरेश गणपतराव कडू यांचे वडील, त्यांचं आज दसक्रिया विधी आहे. आपल्या वर्ष श्राद्ध आहे आणि त्या पुण्य स्मरणाच्या निमित्त असं हे कीर्तन आहे. जेव्हा दादा इहलोकाची यात्रा संपून गेली, इहलोकाची यात्रा संपून गेल्याच्या नंतर जवळजवळ आपला पूर्ण जिल्हा तालुका हळहळ, दादांचं जीवन दिव्य असं त्यांचं जीवन. दादांनी आपल्या जीवनामध्ये सगळ्यांना प्रेम दिलं. सगळ्यांना प्रेम दिल्याच्या नंतर कुटुंबाची योग्य प्रकारे सेवा, सगळ्यांची मन दादांनी जिंकून दादा एवढे समाजाला प्रिय झाले होते, एवढे प्रिय झाले होते. दादांच्या विचाराशिवाय समाजात कोणतंच कार्य होत नव्हतं. दादा समाजाला प्रिय होते. गोटी गावा असे दादा इहलोकाची यात्रा संपून गेल्याच्या नंतर या कुटुंबाला आमच्या भगिनी विमलबाई, त्यांच्या धर्मपत्नी, त्यांच्यावर अतिशय असा विमलबाई आहे, आमचे सुरेश भाऊ आहे, आमच्या हिराबाई आहे, आदी करून त्यांच्या सुना आहेत, पुतणी आहेत, नातू आहेत, मोठा परिवार आहे त्यांचा. सगळ्यांना हे दुःख झाल्याच्या नंतर अनेक प्रकारे सगळ्यांनी शोध केला. दादांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आगळं वेगळं कार्य दादांचं झालं. आजही मी सांगतोय, आपल्या आगरी समाजामध्ये दादासारखा वजनदार माणूस कोणी झाला नाही होणार सुद्धा. दादांनी आपल्या जीवनामध्ये परोपकार जेवढा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला.